ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, शेख नईम शेखलाल यांचे प्रतिपादन. सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा CCTV बंद अवस्थेत असतात किंवा बिघडलेले असतात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा मोबाईल कॅमेरा वापरतात. यावर कोणी आक्षेप घेणे हे संविधानाच्या विरोधात आहे, असे मत विराट राष्ट्रीय लोकमत काउन्सिलचे मत आहे. अधिकाराचे चित्रीकरण करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून जर एखाद्या व्यक्तीवर 353V अंतर्गत व भारतीय न्याय संहिता कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला निर्दोष तत्व सिद्ध करण्यासाठी कॅमेरा, फेसबुक लाईव्ह नसेल तर त्याचा बचाव तो कसा करू शकतो, असा थेट सवाल उद्भवत आहे. भारताच्या अनुच्छेद 19(1)(a) हा नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करतो. 30 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात असे म्हटले आहे की डिजिटल प्रवेशाचा अधिकार हा मूलभूत हक्काचा भाग असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मोबाईल कॅमेरा, सोशल मीडिया याचा वापर करून नागरिकांना स्वतःचे मत मांडण्याचा व स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच अशा प्रकरणामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन सर्व संबंधित शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी करणे आवश्यक आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कोर्टाचा अवमान अंतर्गत कारवाई होऊ शकते. या तरतुदीचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सदर अशा मागणीचे निवेदन तात्काळ राज्याचे मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी हिंगोली यांना या सादर करून विनंती करण्यात आली. यावर अंमलबजावणी सर्व कार्यालय प्रमुखांना आदेशित करावे, असे निवेदन विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.